पिसे विपक्ष DSC आमने या दोन संघांदरम्यान लगेच सज्ज राहायचं आहे दोन्ही संघांनी. बघा जानस्पॉट इताडे टीमने आपण कुठेही जाऊ नका, याच्यानंतर लगेच आपला सेकंड राऊंड खेळवण्यात येईल अशी मात्र आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. थोडा लवकर खेळवायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं आपण टायमिंग सेट करूनच आपण सामना सुरू करायचा आहे, कारण असोसिएशनचे नियम आहेत ते आणि असोसिएशनच्या नियमानुसार ही मात्र स्पर्धा खेळवली जातोय. साई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांच्या माध्यमातून खेळवली जाणारी भव्य दिव्य स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. आपण पाहू शकता ऑफिशियल पंच विष्णू केडी सर अँड फ्रॉम निंबवली. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगचे पंच आहेत संजय सुतार, माझे मित्र सुद्धा आहेत निंबवली गावचे. ते खूप चांगली पंचगिरी या विभागामध्ये, कल्याण विभाग असेल भिवंडी विभागामध्ये त्यांची मात्र सातत्याने मात्र त्यांची पंचगिरी खूप रिंग करण्याचा मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. पहिल्या षटकासाठी गोरख दिगाडकरला इतर मात्र इन्व्हाइट केलं जातं. शो द गुड गेम, शुभेच्छा दोन्ही टीमला. मात्र पहिलाच बॉल साईडला पायचा आहे लेग बाईकच्या रूपाने मात्र एक धाव मात्र मिळालेली आहे ती इतर टीमला. निवृत्ती नॉन स्ट्राईकला मात्र आता पाहू शकता निवृत्तीला आणि स्ट्राईकला करण. थोडीशी फिल्डिंग मात्र सजवताना आपण पाहतोय, चेंजेस आपल्याला काहीतरी पाहायला मिळतोय फिल्डिंग मध्ये सुद्धा. राकेश सुद्धा कप्तान आहेत आणि खूप चांगली
मात्र कॅप्टनगिरी त्याच्या आतापर्यंत राहिलेला आहे साईस्फोट किरवली या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल आता हुक केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या बॅक गॅप मधून चेंडू सीमा रेषा बाहेर जाईल. पहिला दर्जेदार चौकार. अतिशय चांगला फटका होता करणचा. आधीच इरादे स्पष्ट केलेले होते करणनी, कारण कुठल्याही प्रकारचा तिथे क्षेत्ररक्षक नाही आणि गॅप त्यांनी मात्र शोधलेली होती ते मिड ऑनला. आणि काय तिथे मात्र फटका होता करणचा आणि 4 धावा मात्र मिळाल्या त्या इताडे या संघाला. पुन्हा एकदा स्विचित करण्याचा प्रयत्न होता तर राकेश स्वतः येतोय चेंडूवरती. 1 धाव मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळतंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल तर भरपूर संख्येने प्रेक्षक एन्जॉय करतायत. लाईव्ह घर बसल्या सुद्धा आपण पाहू शकता ही स्पर्धा. त्याचप्रमाणे लाईव्ह थेट प्रेक्षेपण सुद्धा इथे आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर भरपूर संख्येने प्रेक्षकांचं प्रेम असते या टेनिस ग्रामीणच्या खेळाडूंवरती. प्रत्येकाचे फॅन असतात. तिथे मात्र लाईन खूप चांगली होती. यष्टरक्षक बीट झालेला राकेश स्वतः कॅप्टन तिथं पाहायचा. 1 धाव कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात त्या करण आणि निवृत्तीच्या माध्यमातून. बघा यालाच ग्रामीणचा क्रिकेट म्हणतात. अशा प्रकारे जे खेळाडू असतात ते खूप कमी आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. जिथे 1 धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा दिलेल्या आहेत त्या किरवली टीमने. आजच्या दिवसातील दुसरी लढत आहे. पुढचा बॉल इथे मात्र पाहायचा आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता निवृत्तीने. लेग स्टंपला पिचिंग झालं तर चेंडू मात्र शरीरावर जाऊन आदळतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतोय. निवृत्ती स्ट्राईकला खूप चांगली मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र क्लीन बॉल खाली ठेवण्याचा काम प्रयत्न केला गोरख दिगाडकर यांनी. निवृत्तीची खेळी संपुष्टात होईल. पहिला धक्का क्रमांक लागतोय तो बीबी स्पोर्ट इताडे या संघाला. तर समोर गोलंदाज गोरख दिगाडकर होता. त्याच्याकडे खूप क्षमता आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. शहरी क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल त्यांनी अतिशय चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. खूप कमी वयामध्ये त्यांनी मात्र आपल्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये छाप सोडलेला आहे. त्याला खेळणं मात्र नक्कीच कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विकेटचं पतन होतोय. निवृत्ती बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाच्या वाजविकीच्या खेळा समाप्तीनंतर मात्र धावसंख्या इथे आपण पाहतोय धाव फलकावरती स्कोरबोर्डवरती त्या 8. 1 गडी बाद झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये गोरखने 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज असेल केतन. दुसऱ्या षटकासाठी मात्र केतनला इन्व्हाइट केलं जातोय. कुठेतरी मात्र चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः राकेश कप्तान आहे. मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला कुठेतरी मात्र फेरबदल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला. केतनला इथे मात्र इन्व्हाइट केलंय दुसऱ्या षटकासाठी. 4 षटकाचा सामना आहे. सकाळचा आपण सत्र बघितलं तर थोडासा क्लायमेट दमट होता. दमट वातावरणामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जानस्पोर्ट इताडे टीमने मात्र वर्चस्व गाजवलं. वालचिन या संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं. पहिलाच बॉल इथे मात्र लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला पिचिंग केलं जातोय चेंडू आणि पंच आमच्याकडे बोलतात का हा चेंडू मात्र स्वेअर असेल. अतिरिक्त 1 धाव मिळेल ती म्हणजेच इताडे या टीमला. केतनचा पहिला बॉल खराब आपल्याला पाहायला मिळाला. रनअप जर बघितलं तर छोटासा रनअप आहे. पुलरलेनचा बॉल इथे मात्र फिरकावून दिलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या मधून चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर जाईल. येणारा हा पहिल्या या इनिंग्स मधला दर्जेदार षटकार.
करणच्या बॅटमधून हा षटकार येतोय, दर्जेदार षटकार ज्याला म्हटलं जातंय, तो षटकार मात्र पाहायला मिळाला. फक्त बॅट दाखवली, खूप चांगला फटका होता. आता मात्र ला फटका फसलाय. स्वतः क्षेत्ररक्षक कॅप्टन राकेश दिगाडकर येतोय आणि काय झेल पकडलाय. करणची खेळी संपुष्टात होईल. लागणार हा दुसरा धक्का तो इताडे टीमला. जे म्हणावं लागेल केतनची, कारण का पहिला षटकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर त्यांनी मात्र केतनने दिलेलं आहे. कारण का करण सारख्या फलंदाजाला इथं मात्र बाद केलाय. त्याला मात्र पवेलियनचा रस्ता दाखवला आणि नवीन फलंदाज मात्र मैदानावरती दाखल झालेला आहे. तो जयेश एनेट नंबर 4 फलंदाजीसाठी करण्यासाठी मात्र आलेला आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची एज लागलेली आहे. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता तिथे आणि काय घडलाय, झेल तिथे मात्र ड्रॉप केला जातोय. तो जयेशचा जितेशचा माफ करा, जितेश होता स्ट्राईकला, तर मात्र जयेश जाईल तो स्ट्राईक एंडला. मात्र चुका वारंवार केल्या जातात ते किरवली टीमकडनं. खूप सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक आपण जर बघितलं तर पॉइंटच्या दिशेने दीपक दीपकच्या माध्यमातून तिथे मात्र चुका केल्या जातात. कारण जितीचा झेल सोडलाय आणि झेल सोडणं नक्कीच कुठपर्यंत महागड ठरू शकतोय या किरवली टीमला, याचा आपण नक्कीच सांगू शकत नाही. पण झेल खूप महत्त्वाचं असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चा बॉल इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. पायचा लाईन चुकीच्या असेल, पण विष्णू केन्या सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू मात्र स्क्वेअर असेल. खूप चांगली पंचगिरी आतापर्यंत 3 दिवस आपण बघितली त्यांच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारची चुकी न करता एक चांगला निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून घारीची नजर असलेले 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते विष्णू केडे आणि संजय सुतार यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे मात्र केतनचा पायचा इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. स्टेप आउट केल्याचा प्रयत्न राकेश आहे तिथे खूप वेगाने आला होता, मात्र खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळत आणि 2 धावा मात्र मिळतील. त्या बेबी स्पोर्ट इताडे या संघाला धावा झाल्यात. त्या धाव फलकावरती 19. दुसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय पहिल्या गोरखच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 11 धावा आतापर्यंत खर्च करतोय तो गोलंदाज केतन. पुढचा बॉल फुलटॉस होता, फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला आणि तिथे मात्र एक सोपा झेल टिपला जातोय. फलंदाज इथे फेल होईल तो आपण पाहतोय. इताडे टीमचा जितेश बॅक टू द पवेलियन. समाप्त झालेला आहे. धावा लावल्या जातात धाव फलकावरती. त्या इताडे या संघाकडनं 20 3 गडी बाद झाले आहेत. निवृत्ती, करण आणि जितेश. चला टीम मीटिंग जास्त करू नका, आयोजकांची आम्हाला वारंवार सूचना येतात. विशेष जर आपण बघितलं तर 2 दिवस खूप चांगली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामधील पहिला सेमीफायनलचा मॅच आपण बघितला आहे. एकविरा सांगे विरुद्ध पवनपुत्र पिसे. शेवटच्या क्षणाला मात्र पवनपुत्र पीसी संघाने मात्र खूप चांगला खेळ दाखवला आणि मेगा फायनल मध्ये मात्र धडक मारलेला आहे. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ मात्र हा क्वालिफाय संघ ठरेल याचा आपल्याला पाहायलाच आहे. कारण आज सुद्धा 12 संघांनी मात्र या सहभाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लावल्या जातात त्या 20. नवीन फलंदाज आपण या गोलंदाज पाहतोय तो बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय विनोद. केतन आहे स्ट्राईकला.
पहिलाच बॉल विनोदचा इथे मात्र उडवलेला आहे हवेमध्ये, पायचंय अंतर गाठेल का आणि पहिल्याच बॉल वरती धमाका केतनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हवा झालेला 26, पहिल्याच बॉल वरती मात्र स्वागत केलेलं आहे विनोदचं या षटकाराने. 26 धावांवरती जाऊन पोहोचतोय बेबी स्पोर्ट इताडे हा संघ. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग आणि प्रॉपर टायमिंग मात्र केतनच्या बॅट मधून बॅक टू बॅक स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने दुसरा षटकार. चांगले बॅटिंग पाहायला मिळतोय केतनच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक विनोदवरती चढवलेला हल्ला. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर धावा झालेल्या आहेत 32 धावा झालेल्या आहेत. स्कोरबोर्ड होती पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गोरख दिगाडकरने. त्याच्यानंतर केतनने धावा खर्च केल्या त्या 12 आणि 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च आहे तो विनोद. आता मात्र कुठेतरी दबाव असेल तर विनोदवरती. पुढचा बॉल फुलटॉस होता इथे मात्र थोडासा मागे ठेवण्याचं काम केलं, मात्र केतनला फसवण्याचं काम होतं. मात्र 1 धाव मिळेल ती इताडी टीमला. याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे सुधाभाई पिसेवाला. तर त्यांना विनंती असेल, पिसेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सुधाबाई पाटील आपण यायचं व्यासपीठावरती. आणि त्यांच्या सोबत सुद्धा आहेत छोटे चिरंजीव प्रणव पाटील, यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वेलकम सुधाबाई. त्यांचे छोटे चिरंजीव प्रणव पाटील सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. जाऊया मॅच कडे. एक डॉट बॉल आलेला आहे, पुटस बॉल होता इथे मात्र स्विंगिंग केलाय. लाईन बघा बाहेर काढण्याचं काम होतं, परंतु जेव्हा चेंडू टाकला विनोदने तेव्हा मात्र चेंडू आतमध्ये येण्याचं काम केला. स्विंगिंगचा मारा केला जातोय, मागे ठेवण्याचं काम मात्र केलं जातं. कुठेतरी कान मंत्र दिलंय कॅप्टनने मात्र विनोद. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार बघितल्यानंतर 3 चेंडू खूप चांगले मात्र आतापर्यंत हाताळलेले आहेत विनोदने. हेच तर प्रत्येक गोलंदाजाची ख्वाहिश असते. शेवटचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा स्विंगिंग मिस. गोरख स्वतः खूप वेगाने गेलाय चेंडूवरती आणि 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती अखेर समाप्त झालेला आहे. धावा लावल्या जातात त्या धाव फलकावरती. त्या 34 3 गाड्यांच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना मात्र बेबी स्पोर्ट इताडे संघ. तर बघा याच्यानंतर लगेच दुसऱ्या फेरीतला पहिला मॅच खेळवण्यात येईल. जानूस्फोर्ट इताडे विरुद्ध जय बजरंग भावाले बी. दोन्ही टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला लगेच सामना इथे मात्र दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळवली जाईल. तीन षटकांचा खेळ समाप्त झाले. 34 धावा लावल्या जातात. विनोदच्या या तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूंवरती 2 षटकार आले होते केतनच्या बॅटमधून. असं वाटलं होतं की धावांचा मात्र पाऊस पडेल, परंतु त्याच्यानंतर जो धावा रोखण्याचं काम केला विनोदने ते नक्कीच तारीफ करावं लागेल विनोदची. शेवटचा षटक इथे मात्र गोलंदाज पहिलाच बॉल पाहतोय खूप वेगाने, तिथे मात्र अडवला जातोय. काय फिल्डिंग केली जातोय आपण बघितलं तर. जितू होता क्षेत्ररक्षक, त्याच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण मात्र
केलं जाते. गोलंदाज मनोहर आहे. पुढचा बॉल मनोहरचा इथे मात्र खाली ठेवण्याचं काम वारंवार केलं जातंय. मनोहर शेवटचा षटक आहे. स्लोगिंग कोणचं षटक आहे. मनोहरती खूप दबाव असेल. पहिले 2 चेंडू स्पेस केलेले आहेत. 3 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 37. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साईडला खेळायचा आहे. पाहायचं आहे तिथे थोडासा खराब क्षेत्ररक्षण विनोदच्या माध्यमातून आणि त्याच्या रूपांतरामध्ये 2 धावा मात्र इताडे टीमला इथे मिळतील. शेवटचा षटक आहे आणि जास्तीत जास्त धावा कुटण्याचं काम मात्र करावं लागेल इताडे टीमच्या या फलंदाजांना केतन आणि जयेशला. स्ट्राईकला आता मात्र केतन आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र स्टेप आउट केल्याचा प्रयत्न. लाईन खूप चांगली मनोहरची बघावी लागेल आपल्याला आणि डॉट चेंडूची समाप्ती मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नियंत्रण खूप चांगलं ठेवलं आहे आतापर्यंत. कारण ज्या ज्यावेळेस आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय की शेवटचा षटक असते त्यावेळेस मात्र प्रत्येक गोलंदाजावरती मात्र दबाव असते. मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता मात्र मनोहर इथे गोलंदाजी केली जातोय. काय फटका सजवलाय मिड ऑनला आणि केतनच्या बॅटमधून सलग या इनिंग्स मधला 3रा षटकार. थांबवणं खूप आता इथं मात्र कठीण झालंय केतनला. फक्त षटकार पाहायला मिळत आहेत केतनच्या बॅटमधून. आता मात्र ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. थ्रो खूप चांगला आहे इथे मात्र विनोदच्या माध्यमातून, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही इताडे टीमला आणि इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लावल्या जातात त्या इताडे या संघाकडनं. 47 आणि 48 धावांचं लक्ष मात्र ठेवलेलं तर साई स्पोर्ट किरवली या संघाविरुद्ध. तर या आपण जाऊया टॉचकडे. यानंतरची होणारी लढत असेल 2ऱ्या फेरीतली पहिली मॅच जानू स्पोर्ट इताडे विरुद्ध जय बजरंग भावाले बी या 2 संघांदरम्यान. येत आहे दोन्ही कॅप्टननी.
तालबोट लागणार नाहीये अशी आपण सुद्धा आपणाकडून आशा असेल तर आपण कृपया प्रेक्षक जे आमचे लाडके प्रेक्षक सीमा रेषेलगत पडद्याच्या आत बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी सुसज्ज असं मंडप आहे तर कृपया माफ करा पंच विनंती असेल आपण सामना थांबवायचा आहे 2 मिनिटे नाणेफेकीसाठी यायचं आहे बीबी स्पोर्ट्स इताडे संघ आपणास 3 धावांनी अन्यथा पॅनलाइज केलं जाईल माफ करा जानू स्पोर्ट्स इताडे संघ आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय कुठेतरी वेळेला महत्व द्या मित्रांनो आपणास वारंवार या ठिकाणी विनवणी केली जाते परंतु आपण दाद देत नाहीये कुठल्याही तर गेम ऑन होतोय पंचांकडून या ठिकाणी ऑफिशियल कॉल येतोय पहिला चेंडू घेऊन येतोय मार्गस्थ होतोय गोलंदाज बली आणि विचार केला तर फलंदाजी मार्गवर पहिला चेंडू फुलटा चेंडू भिडकावून दिलाय पाहूया चेंडू जातोय 1 बाउन्स आउट ऑफ द रो 4 धावांसाठी दर्जेदार चौकार संगीतमय वातावरण या ठिकाणी निर्माण केले जात आहे डीजे आकाश यांच्या मार्फत धन्यवाद आपणास या ठिकाणी आपण एक क्लायमेट क्रिएट करतायत या थंड अशा वातावरणामध्ये गरम वातावरण निर्माण केले जात आहे गोरखच्या बॅट मधून पहिला चेंडू सीमा रेषेलगत चौकाराच्या मतीने संघाचं आणि वैयक्तिक खातं ओपन केलं जात आहे पुन्हा एकदा सज्ज होईल गोरख खोलवर टप्प्याचा चेंडू भिडकावून दिलाय 2 मॅच लॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल वे 1 बाउन्स आउट ऑफ द रो 4 धावांसाठी झणझणीत फणफणीत चौकार काय फटकेबाजी केली जाते मैदानाच्या चारही बाजूला विचार केला प्रकाशजी गोडे साहेब भावाल्याचे उद्योजक त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय त्यांचं सुद्धा आयोजकांच्या मार्फत हार्दिक स्वागत आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला हजेरी लावली दरम्यान हॅट्रिक वर असेल आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न फसला क्षेत्ररक्षक येईल परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि जीवदान दिलं जातोय या गोरखला काय सुंदर फटका होता परंतु या ठिकाणी झेल सुटला गेलाय आम्ही नेहमीच म्हणत असतो क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस आणि या ठिकाणी कॅच सोडले की मॅच सोडली येणाऱ्या काही षटकांमध्ये समजेलच तत्पूर्वी ऑफिशियल कॉल असेल इताडे संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं वारंवार आपणास या ठिकाणी आग्रही केले जात आहे तर पुन्हा एकदा सुरेख फटका पाहूया चेंडू हवेत आहे लांबी गाठेल का परंतु आता मात्र कुठल्याही प्रकारची क्षेत्ररक्षक चुकी करत नाही सरळ सोपा झेल घेतला जातोय आणि या ठिकाणी मात्र विनोदची खेळी संपुष्टात बॅक टू द डगआउट झटका गारद होतोय आपण पाहिलं तर कुठलाही मोठ्या फटक्याची आवश्यकता नव्हती तर 12.00 सरासरीने धावा जोडायच्या आहेत आणि पहिल्याच 2 चेंडूवरती मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले परंतु घाई केली कुठेतरी मला वाटतं विनोदने अति घाई संकटात तर संकटात नेऊन सोडलं विनोद आपण पाहिलं तर 0चा भोपळा पाठीवरती घेऊन डगआउटच्या आशेला जाताना दिसतोय कमबॅक केलाय गोलंदाज बालीने आता मात्र 4 चेंडू हाताळलेत आता मात्र पंचांकडे दाद मागितली जाते परंतु या ठिकाणी पंच आपला निर्णय कळवायचा या ठिकाणी बाद होतोय गोरा का मोठा मासा गळाला लागतोय आणि
पुन्हा एकदा दुसरा झटका. गोरख बॅक टू दी डगआउट. ज्या गोरखने सुंदर सुरुवात केली होती तोच गोरख मात्र डगआउटच्या आशेला जाताना दिसतोय. विनोद आणि गोरख सलामीची जोडी मात्र डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसते. धावसंख्या आपण विचार केला तर अजूनही धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 9 धावा. शेवटची 2 मिनिटे दिली गेली आहेत इताडी संघाला. जर आपला संगणक या ठिकाणी आला नाहीये तर आपणास पॅनलाइज केलं जाईल. पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हॅट्रिक वर असेल बाली. आता मात्र या ठिकाणी फुलटॉस चेंडू आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स आउट ऑफ दी रो. 4 धावांसाठी झणझणीत फणफणीत चौकार. तर षटक समाप्तीचा इशारा येतो पंच विष्णू सर यांच्याकडून. आणि षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या जर आपण धावफलकावरती पाहिली तर दुहेरी अंकामध्ये 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. साई स्पोर्ट्स किरवली संघ 12.00च्या सरासरीने धावा जमवायचे आहेत आणि त्याच धावा मात्र जोडल्या जात आहेत. कुठेतरी या ठिकाणी खुश असतील आमचे साई दादा बजागे. VIP डाईन्स मधून आपण पाहू शकता सर्व साई स्पोर्ट्स किरवलीचे तर खुश असतील. परंतु कुठेतरी निराशाजनक कामगिरी सुद्धा केली गोरख आणि विनोदने सुद्धा डगआउटच्या आशेला जाताना दिसत आहेत. तर जितू आपण पाहतोय सुंदर फटका. तर DSC आमने संघाचे संगणक आपण व्यासपीठाकडे यायचंय. DSC आमने संघाचे संगणक व्यासपीठाकडे यायचंय. तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. यापुढील षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवर समीर. तर 13 धावा मात्र कुठून काढल्यात साई स्पोर्ट्स किरवली संघाने. आणि अशाच धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी साई स्पोर्ट्स किरवली संघाला. परंतु कमबॅक करून द्यावा लागेल इताडे संघ. BB स्पोर्ट्स इताडे. आता मात्र समीर येतोय गोलंदाजी मार्गवर. कमबॅक करावा लागेल. सुंदर कामगिरी करावी लागेल समीरला. जर या सामन्यामध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर सुरेख कामगिरी करणं गरजेचं असेलच. आजचा दिवस पाहूया कोणाच्या नावे नोंद होतोय. कालचा दिवस पिसे संघाच्या नावे नोंद झाला. आपण पाहू शकता पिसे संघाचे डॅशिंग पर्सनॅलिटी आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये बंटी खुश असतील. आपल्या संघावर मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना नक्कीच पाहणार आहोत. तर ही टुर्नामेंट जर पिसे संघाने जिंकली तर नक्कीच पिसे संघ गावामध्ये उद्या जल्लोष असेल. दरम्यान सामन्याकडे बोलूया. गेम ऑन. पहिला चेंडू हो स्लो चेंडू होता परंतु गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादात या ठिकाणी पंच आमच्याकडे वलतायत. अतिरिक्त अशी एक धाव वाईटच्या स्वरूपाने एका धावेने मात्र धावपळक पुढे सरसावेल. 14 या आकड्यावरती मित्रांनो नक्कीच आम्ही सांगत असतो हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका. हिम्मत हारली तर आपण ही मॅच सुद्धा हाराल. तर कुठल्याही प्रकारची हिम्मत हारू नका. BB स्पोर्ट्स इताडी संघ जोमाने प्रयत्न करा. आता मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादात पंच आमच्याकडे वलतायत. अतिरिक्त अशी एक धाव. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त अशा धावा.
दिल्या जातात. विचार केला आजचा दिवस सोमवारचा दिवस आहे, सर्व कामगार कामावरती असतील, परंतु या ठिकाणी आमचे क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू मैदानावरती चारही बाजूंना खचाखच मैदान आपण पाहू शकता भरला गेलाय. नाणेफेकीसाठी यायचंय. पुढील सामन्याचे संघनायक आता मात्र रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. कमबॅक केलाय, 2 वाईट टाकले होते परंतु कमबॅक केलाय गोलंदाज समीरने. याचा कमबॅकची आवश्यकता होती. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर. आता मात्र सुरेख फटकाय, बावूया चेंडू जातोय सीमा रेषे लगत. 4 धावांसाठी झणझणीत फणफणीत चौकार. फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या चारही बाजूला. ज्याप्रमाणे जितूने कामगिरी केली होती त्याचप्रमाणे विनोद सुद्धा कामगिरी करताना दिसतोय. खरबुजे का देख टरबुजेने अभी रंग बदल दिया है. नक्कीच अशाच फटक्यांची आवश्यकता असेल. स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. कमबॅक केला होता, निर्धाव चेंडू हाताळला होता समीरने, परंतु नजाकत भरा स्ट्रोक आपण पाहिलं तरी पावगा ठरणार नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. आता मात्र त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स आउट ऑफ द रो. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. तर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत विनोदच्या बॅट मधून. थर्डमॅन क्षेत्रामध्ये सुंदर कामगिरी आता मात्र केली जाते. चांगल्या स्थितीमध्ये प्रवेश करतोय साई स्पोर्ट्स किरवली संघ. प्रकाशजी घोडे साहेब यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. DSC स्पोर्ट्स आमने विपक्ष प्रिन्स 11 पिसे. आयोजकांचा सामना एक अतितटीचा सामना. दरम्यान या ठिकाणी सुंदर कमबॅक केला गेलाय. तर निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. दरम्यान प्रिन्स स्पोर्ट्स विपक्ष अचानक देवाल जानवळ. चारही संघांनी सज्ज राहायचे. जर आपला संघ उपस्थित नसेल तर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. दरम्यान कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला हलवारपणे पुश केला जातो. 1 धावेसाठी 1 धावेने मात्र धावपळा पुढे सरसावेला 24 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कोण जिंकेल सामना, साई स्पोर्ट्स किरवली की बीबी स्पोर्ट्स इताडे. नक्कीच प्रयत्न करावे लागतील. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला एक मोठा झटका, एक बॅक थ्रो द्यावा लागेल गोलंदाजांना आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यावा लागेल. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील समीरचा. पाहूया स्ट्राईक एंड वरती जितूला पाहू शकता. दरम्यान सुरेख फटका, चेंडू जाईल फील्डर के मस्तक को दस्तक देती हुई आर पार सीमा पार षटकार.
तर षटकाराच्या मदतीने धावफलक अतिशय वेगाने पुढे सरसावते 30 या आकड्यावरती 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झालाय. वासुदेवजी जोशी साहेब खाडवल गावचे समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. बिग स्पॉन्सर पिसे संघाकडून आपण पाहू शकता वासुदेव जोशी साहेब. तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय जितू. जितूला कमबॅक करावा लागेल. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 9.00च्या सरासरीने धाव्या जमाव्या लागतील आणि त्याच धावा आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. विनोद आणि जितू ऑन दी फायर. कमबॅक करून द्यावा लागेल. एक मोठा हादरा द्यावा लागेल जितूला. पाहूया गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय जितू. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी एक मोठा झटका द्यावा लागेल. प्रेक्षकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते मैदानावरती. नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा, अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. सरपंच उपसरपंच चषक 2021 प्रिन्स स्पोर्ट्स पिसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. सुंदर क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीचे सर्वेसर्वा विजयदादा पाटील. पिसा डॅमच्या शेजारी सुंदर अशी क्रीडानगरी मार्गस्थ होते. गोलंदाज जितू. लोअर फुलटा चेंडू आहे. चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने पुश केला. एका धावेवरती नक्कीच चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहायला मिळते. जितू स्ट्राइक रोटेट करताना विनोद साठी. तर ज्या जितूने एक चौकाराने एक षटकार मारलाय त्या जितूला मात्र स्ट्राइक वर आणलं जातंय विनोदच्या माध्यमातून. एक चांगली स्ट्रॅटेजी. आता मात्र काय चेंडू हाताळलाय. सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. कमबॅक केला जातोय जितू. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फेकी करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होते. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेला 34 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती या मॅचचं समीकरण आपल्याला समजेलच. कोणाच्या दिशेने हा सामना झुकेल, किरवली की इताडे. एक चेंडूवरती सामना हा समजेलच. 7 चेंडू आणि 14 धावा. गेम ऑन. हो सुरेख चेंडू. डॉट चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय जितूकडून. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. षटक समाप्तीचा इशारा आहे तो पंचांकडून. 3 षटकांच्या वावगी समाप्तीनंतर जर आपण धावफलकावरती पाहिलं तर 34 धावा ऑन दी बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. असेल इताडे संघाचा. ज्याप्रमाणे गोलंदाजी जितूने केले, अतिशय कौतुकास्पद कामगिरी केले. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाहीये हे दाखवून देताना जितू फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीच्या मार्फत आणि एक अतिरिक्त अशी एक नो बॉलची धाव, अशा 4 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा सज्ज होते भाऊ. मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे बोलताना अतिरिक्त अशी एक धाव दिली जाते. एका धावेने मात्र
धावपळक पुढे सरसावेल 35 या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असणार आहे. कमबॅक करावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल. किरवळी संघाला अतिशय रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय सामना. फुलटा चेंडू भिडकालून दिलाय सीमा पार. बिग 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 षटकार. तर काय फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या चारही बाजूला. आता मात्र सामना एका बाजूने झुकताना दिसतोय. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 7 धावा. आता मात्र सुरेख चेंडू. आता मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि या ठिकाणी बाद होतोय. मोठा झटका या ठिकाणी पाहिलं तर विनोदची खेळी संपुष्टात. बॅक टू दी डगआउट. आता मात्र जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 7 धावा. दरम्यान शुभागमन होतोय प्रसादजी पाटील DSC क्रिएशन आमचे परम मित्र आणि त्यांचा संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढील सामन्यामध्ये. तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण आलात तर त्यांचा वाढदिवस सुद्धा आम्ही रात्री सुद्धा त्यांना शुभेच्छा देत. आता सुद्धा शुभेच्छा देतोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण वेलात वेल काढून आलात आणि या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत. तर मनोजजी पाटील साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. दरम्यान सामन्याकडे बोलूया. अतिशय चुरशीचा सामना रंगलाय. 4 चेंडू 7 धावा. कधी झुकतोय किरवली संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय इताडे संघाच्या बाजूने. येणारे 4 चेंडू सांगून जातील कोण जिंकेल सामना, किरवली की इताडे. हो पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू आहे. एलिमिनेशन नाहीये परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा अतिशय जलद गतीने पूर्ण केली जाते. 2 धावेने मात्र धावपळक पुढे सरसावेल. धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा ऑन दी बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि आवश्यकता. न्यू मॅन्स इन झालाय राकेश दिगाडकर. आपण पाहतोय कर्णधार आहेत संघाचे आणि पूर्णपणे कर्णधाराची भूमिका त्यांना साकारावी लागेल. 3 चेंडू आणि 5 धावा. अतिशय संघ तर सज्ज राहायचंय पुढील सामन्यासाठी. DSC स्पोर्ट्स आमने विपक्ष प्रिन्स स्पोर्ट्स पिसे. तर विजय संपादन केला. सुंदर कामगिरी केली. खुश असतील साई स्पोर्ट्सचे करते धरते आमचे साईदादा बजागे. तर हार्दिक आभार. आणि कौतुकास्पद कामगिरी केली होती इताडे संघाने परंतु निराशाजनक गोलंदाजी झाली. शेवटचं स्लॉगवरचे षटक म्हटलं तर गच्चाला कामगिरी झाली परंतु जित्तू याने चांगली कामगिरी केली होती. तर या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. नक्कीच लगेचच सामन्याला सुरुवात होईल. तर मी ते थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2021 आणि पुढच्या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करते आमचे साथी समाज समालोचक कल्पेशजी पाटील यांना. धन्यवाद.